चला बघा, हे कशाची आहे आता? स्क्वेअरची. कशाची आहे? स्क्वेअरची. काय म्हणते? स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली, आन्सर द गिवन क्वेश्चन. 8 पर्सन. किती पर्सन आहे ते? 8 पर्सन आहे. कोण कोण पर्सन आहे? PQRST UVW आर सिटिंग इन द स्क्वेअर टेबल सच दॅट ऑल ऑफ देम फेसिंग द टुवर्ड द सेंटर. सर्वजण कुठं बघून आले ते? सेंटरला बघत आहे ते. 4 पर्सन आर सिटिंग इन द मिडल ऑफ द साईड अँड 4 पर्सन आर सिटिंग इन द कॉर्नर ऑफ द टेबल. काही जण कुठं राहतात म्हणजे 4 जण मिडलला राहतात, 4 जण कुठं राहतात? कॉर्नरला राहतात. आणि सर्वजण कुठं बघत आहे ते? सेंटरला. सर्वांचं फेसिंग कुठं आहे? सेंटरला. झाले 8 जण. चला नंतर काय म्हणते? पी ऑल इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर. बरं, पी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ व्ही. व्हीच्या सेकंड लेफ्टला कोण आहे ते? पी आहे. आणि व्ही हू सीट ऑन द वन ऑफ द कॉर्नर. व्ही कुठं राहते आणि ते? कोणत्या तरी कॉर्नर राहते. व्ही इथे घेतला, एकदा इथे घेतो, इथे पहिल्याच्यात इथे घेतला, दुसऱ्यात ते कोणत्याही कॉर्नरला ठेवलं सारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. व्हीच्या सेकंड लेफ्टला कोण आहे आणि ते? पी आहे. आता व्हीचा सेकंड लेफ्ट कुठे येणार? वर. कोण आहे? इथे कुठे येणार? कोण आहे? पी. नंतर काय म्हणते? डब्ल्यू सीट आयदर टू द इमिडिएट राईट ऑर द इमिडिएट लेफ्ट ऑफ पी. डब्ल्यू काय म्हणते? आयदर. एक तर इमिडिएट राईट आहे म्हणते, नाही तर इमिडिएट लेफ्ट आहे. कोणाच्या? पीच्या. पीच्या. आता 2 आपल्याजवळ डायग्राम आहे, 2 पॉसिबिलिटी आपण काढलेल्या आहे. आता याच्यात इमिडिएट राईट देऊ डब्ल्यू आणि याच्यात काय देतो? इमिडिएट लेफ्ट देतो. तेच म्हटलं ना त्यांना. एक तर तो आयदर म्हणजे एक तर तो इमिडिएट राईट आहे, नाही तर इमिडिएट लेफ्ट आहे. कोणाच्या? पीच्या. 2 डायग्राममध्ये वेगवेगळं आपण काढलं त्याला. नंतर काय म्हणते? येस सीट अपोजिट टू द वन हू इज द सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर. आरच्या जो सेकंड लेफ्टला आहे म्हणते, आरच्या सेकंड लेफ्टला जो आहे त्याच्या अपोजिट कोण आहे? यस. त्याच्या अपोजिट कोण आहे? यस, असं म्हटलं त्यांनी. नंतर आर सीट इन द मिडल ऑफ द साईड ऑफ टेबल. आर कुठं आहे म्हणते? मिडल साईडला आहे म्हणते. आता आर कुठं घेऊ शकतो आपण? जर आर इथे घेतला आपण, जर एक्झाम्पल आर इथे जर घेतला, सेकंड लेफ्टला जो आहे तो कोणाला फेस करत आहे? यसला. इथे घेऊ शकतो आपण. जर आर इथे घेतला, त्याच्या सेकंड लेफ्टला जो आहे तो यसला फेस करत आहे. इथे पण घेऊ शकतो. इथे घेऊ शकतो का? आरच्या सेकंड लेफ्टला जो आहे तो यसला फेस करत आहे? नाही. इथे जमते का? नाही. 2 इथं प्लेस आहे, पण एकाच प्लेसवर टाकू आपण. नंतर बघू दुसरी जर पॉसिबिलिटी काढायची असली तर काढू. आरच्या सेकंड लेफ्टला जो आहे तो कोणाला फेस करत आहे? यसला. ठीक आहे. इथे कुठे काढू शकतो आपण? आता डब्ल्यूला फेस कर, आरच्या सेकंड लेफ्टला जो आहे तो कोणाला फेस करत आहे म्हणते? यसला. ठीक आहे. असं पण निघू शकते. 2 टाईप झाल्या. नंतर काय म्हटलं आहे? यस इज अ नायदर द इमिडिएट नेबर ऑफ व्ही नॉर पी. यस कोणाचा नेबर नाही म्हणते? व्ही आणि पीचा आहे का? व्ही आणि पीचा नेबर. व्ही आणि पीचा नेबर आहे का? दोन्ही याच्यात नाही आहे. नंतर काय म्हटलं आहे त्यांनी? टी इज द इमिडिएट नेबर ऑफ आयदर पी ऑर यू. टी कोणाचा नेबर आहे म्हणते? पी आणि यूचा. आयदर म्हटलं आहे. मग टी कुठं घेऊ शकतो? इथे घेऊ का टी? जर इथे घेतला तर नंतर समोर काय? बट नॉट द बोथ. पण दोघांची काय नाही आहे म्हणते? इमिडिएट नेबर नाही. एक तर कोणाचे आहे तो? टी पीचा नेबर आहे, नाही तर यूचा आहे. पण दोघांचा पण आहे का? नाही. दोघांचा पण नाही आहे. बरं. नंतर यू 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 यू. बरं, समोर बघ. क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ यू. आता यूच्या सेकंड लेफ्टला, यू इथं घेतला, यूच्या सेकंड लेफ्टला कोण आहे ते? क्यू आहे. आता इथं कसं घेऊ शकतो आपण? यू इथेच घेऊ शकतो. सेकंड लेफ्टला कोण आहे? क्यू आहे. इथे कोण येईल? आपला टी. पण टी यू आणि पीचा नेबर चालते का आपल्याला? नाही. मग हे चालेल का? ते चुकली. हे काय आपली? बरोबर. समजेस? कळेस? आलं लक्षात सर्वांच्या?